नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्व ताईंचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मी सरिता वाघमारे सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींना आजचा अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा विषय असा की माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी एक सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. तो असा की अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती जे अंतर्गत भरती 12 वर्षापासून झालेलीच नाही त्या बाबतीत अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका भरतीसाठी वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत सकारात्मक असल्याचे अदितीताई तटकरे यांनी सांगितलेले आहे. तर जाणून घेऊया या संपूर्ण माहितीविषयी. तर तुम्ही या चॅनलवर शेवटपर्यंत टिकून राहा. हा संपूर्ण व्हिडिओ पहा. म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका भरती यासाठी ज्या ताई 45 वर्षाच्या झालेल्या होत्या त्यांचं वयोमर्यादा संपली होती, परंतु आता या चर्चेमुळे सर्व ताईंना न्याय मिळेल अशी आपण आशा करूया आणि लवकरात लवकर GR निघेल, लवकरात लवकर अंतर्गत भरतीची जाहिरात येणार अशी आशा करूया. सकारात्मक राहायला काय हरकत आहे मैत्रिणींनो. तर जाणून घेऊया काय म्हणाल्या त्या या व्हिडिओमध्ये. संपूर्ण व्हिडिओ पहा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. वयोमर्यादा वाढीचा जर GR निघाला तर ते वयोमर्यादा किती राहणार हे पण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मैत्रिणींनो, 2-3 दिवसापूर्वी भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबत माननीय अदितीताई तटकरे यांची जी बैठक झाली त्यामध्ये अदितीताई तटकरे म्हणाल्या की अंगणवाडी सेविका ह्या महिला व बालविकास विभागाच्या कणा आहेत. या पदासाठी वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत अनेक उमेदवारांनी मागणी केलेली आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिकांवर व सेविकांवर असलेल्या जबाबदाऱ्या आणि त्यांना मिळणाऱ्या भविष्यातील संधी याचा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने वयोमर्यादेची अट शिथिल करून योग्य मार्ग काढण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी अशा सूचना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विभागाला दिलेली आहे. मंत्री अदितीताई तटकरे म्हणाल्या की भरती प्रक्रियेसंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने होणाऱ्या विलंबामुळे पर्यवेक्षिका पदासाठीची वयोमर्यादा उलटून जाणाऱ्या सेविकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. याशिवाय प्राथमिक शिक्षकाप्रमाणे वेतनश्रेणी आणि इतर सुविधा, भविष्य निर्वाह निधी, पेन्शन योजना, वैद्यकीय सुविधा, भाऊबीजेऐवजी 1 महिन्याचा पगार, रिक्त पदे भरणे आणि पदोन्नती आणि आजारपणाची रजा या मागण्यांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मंत्री अदितीताई तटकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रालयातील दालनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मैत्रिणींनो, ही न्यूज खोटी नाही बरं का. तुम्ही अदितीताई तटकरे यांच्या ट्विटर पेजवर जाऊन सर्च करू शकता. आणि मैत्रिणींनो, ही अंगणवाडी सेविकांसाठी खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे. जर वयोमर्यादा वाढली तर कमीत कमी 50 वर्ष तरी अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामीणसाठी आणि नागरीसाठी दोन्हीसाठी ही वयोमर्यादा राहील. तर माझ्या अंगणवाडी सेविका ताईंनो, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात ती आता भरती लवकरच होणार आहे. त्यासाठी तुम्ही आता चला लागा अभ्यासाला. अभ्यास करून तयार राहा. म्हणजे शस्त्र घेऊन तयार असलं आणि समोरून शत्रू जरी आला ना तरी भीती वाटत नाही. म्हणून मग अभ्यासाचे शस्त्र घेऊन तयार राहा, हो की नाही ताईंनो. तर चला अशाच आनंदी राहा आणि शिकत राहा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास भरपूर लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.